नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहेत काहीतरी स्पेशल काजू कतली, तेही सोपी पद्धती। तर आज आपण काजू कतली बनवणार आहेत। त्याच्यासाठी मी काजू तुकडा घेतलेला आहे पावशर। इथं तुम्ही बघू शकता मी काजू तुकडा घेतलेला आहे। तुम्ही कोणताही काजू वापरू शकता। मी इथं पावशर काजू घेतलेला आहे। त्याच्यासाठी मी एक छोटी वाटी साखर घेणार आहे। तर मी इथं कढई घेतलेली आहे, नॉनस्टिक कढईच वापरा। एक वाटी साखर टाकणार आहे। त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी पाणी घेत आहे। हे आपल्याला 5 ते 6 मिनिटं आपल्याला असं होऊ द्यायचं आहे। गॅस खूप आपल्याला लो ठेवायचा आहे, फास्ट करायचं नाही आहे। तर आपल्याला हे आता काजू बारीक करून घ्यायचं आहे। तर हे ग्राइंडरमध्ये आपण बारीक करू। तर बघू शकतात आपलं हे सगळं बारीक झालेलं आहे। तर हे आपण बारीक केलेलं काजू आता हे आपण चाळून घेऊयात। तर इथे आपण हे आता चाळून झालेलं आहे। हे आपली चासणी सुद्धा त्याला आता 2 ते 3 मिनिटं झालेलं आहे। अजून ह्या 2 ते 3 मिनिटं असं शिजू देऊयात। तर आता आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर टाकणार आहे। तर आपण आता बघू शकताय आपली ही चासणी झालेली आहे। आपण आता गॅस बंद केलेला आहे। तर आपण आता हे चेक करून घेऊयात। तर आता आपण बघू शकताय काढून घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये आपण हे थोडं पावडर टाकून हे मिक्स करून घेऊयात। थोडं टाकून ह्याच प्रकारे आपल्याला सगळं थोडं टाकून घ्यायचं। बघू शकता हे आपलं आता मिक्स झालेलं आहे। त्याला आपण परत गॅसवर ठेवूयात। तर हे आता आपल्याला असं सारखं चालवायचं आहे। मी गॅस चालू केलेला आहे। मी ह्याच्यामध्ये 2 चम्मच तूप टाकणार आहे। आता ह्याला 1 मिनिट झालेला आहे। आता हे आपण गॅस बंद करून घेऊया। तर मी मित्रांनो इथे एक कॅरी बॅग घेतलेली आहे। तुमच्यापाशी जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता। मी अशी हे एवढी मोठी घेतलेली आहे ज्याच्यामध्ये तो काजू सगळं प्लेट इथं येऊ शकेल। तर आपण इथे 1 चम्मच तूप घेऊया आणि ह्या पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे। तर आता आपण हे काढून घेऊया त्याच्यात। तर तुम्ही बघू शकता आता आपलं हे झालेलं आहे। आपल्याला आपण काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता मी हे चांदी वर्क आणलेलं आहे 100 रुपयामध्ये। ह्याच्यामध्ये इतर 7 ते 15 काहीतरी असतं। हे आपण हे ट्राय करू। मी पण नवीनच ट्राय करते आहे। ह्यात आपण हे काढून घेऊयात। तर तुम्ही बघू शकताय ह्या पद्धतीने आपल्याला लावायचं आहे। तुम्ही बघू शकता आता आपण हे लावून घेतलेलं आहे। आता हे आपण कट करून घेऊया। तर आपण बघू शकता आपलं हे बर्फी कट करून झालेली आहे। आता हे आपण प्लेटीत काढून घेऊया। तर आपण बघू शकता आता आपली बर्फी रेडी झालेली आहे। हुबहू आपण ही दुकानवाली सारखी बनवलेली आहे। तुम्ही ट्राय करा, खूप छान आहे।